सगळ्यांना नमस्कार. मी पल्लवी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि बघा, आज रक्षाबंधन आहे. सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी भगवान श्रीकृष्णाला राखी बांधली आणि दिवसाची सुरुवात केली. बघा, मी काल तुम्हाला सांगितलं होतं की मला काल 2 फंक्शनला जायचं होतं. त्या अगोदर मी बाहेर गेली आणि ड्रेसला थोडं इग्नोर करा, कारण की तोच ड्रेस वापरत आहे 2 दिवस झाले. पण काय करा, पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे म्हटलं नको. आणि माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा बड्डे होता, मुलीसाठी गिफ्ट आणायला गेली होती. आणि बघा, माझ्या मुलाने पण मग एक छोटीशी कार घेतली आणि त्यानंतर आली आणि चेंज केलं, आवरलं. आणि त्यानंतर अगोदर एक कार्यक्रम होता, जिथे जिथे मी राहते गव्हर्मेंट क्वार्टरला. तिथे महिलांसाठी नवीन नवीन कोर्स राबवले जातात, जसं ब्युटिशियन झालं, शिवण क्लास झालं, मेहंदी क्लास झालं. आणि याचबद्दल थोडी मीटिंग होती. त्यासाठी ज्या महिला त्यामधल्या मेंबर आहेत त्यांना बोलवलं होतं. आणि म्हणून मग मी पण गेली होती, कारण की माझ्या मोबाईलवर तसा मेसेज येतो आणि मग जात असते मी अधूनमधून. आणि बघा, मी तुम्हाला काल सांगितलं होतं की ते आमच्या खालची दीदी राखी बांधणार आहे म्हणून. त्यांनी मी याच्या अगोदरच राखीचं सेलिब्रेशन करून घेतलं या दोघांनी. आणि नंतर आम्ही आवरून गेलो बड्डे पार्टीला. आणि त्याचं लुक काही मी तुम्हाला दाखवलं नाही, कारण की बरंच लेट झालं होतं, म्हणून मग नाही दाखवलं कसं मी आवरलं तर. आणि बघा, छानशी अशी बड्डे पार्टी होती. आणि छानशी क्विट मुलगी आहे तिची, स्वीट आहे. आणि छान असं बड्डे सेलिब्रेशन केलं. आम्ही पण छान एन्जॉय केला बड्डेमध्ये छान एन्जॉय केला. आणि मग असा गेला कालचा दिवस. आणि बघा, आज आहे रक्षाबंधन. आणि पुन्हा म्हणते की सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि बघा, महाभारतामध्ये असं सांगितलेलं आहे की रक्षाबंधन का आपण हा सण मानतो, कारण की भगवान श्रीकृष्ण यांची सुदर्शन चक्राने आपली जे बोट असते ना, ते कट झालं होतं, कापलं गेलं होतं. आणि तेव्हा त्यात बोटामधून रक्तस्राव होत होता. आणि तेव्हा द्रौपदीने तिची साडी फाडून, साडीचा काठ फाडून ते भगवान श्रीकृष्णाला बांधलं होतं. आणि त्याच्यामुळे तेव्हापासून भगवान श्रीकृष्णाने त्या साडीच्या कापडाला किंवा ते साडीच्या कापडाला एक पवित्र धागा मानून रक्षाबंधनाचा हे सण चालू झाला आहे. तेव्हा त्यांनी द्रौपदीला एक वचन दिलं की मी तुझा भाऊ म्हणून तुझ्या सदैव पाठी राहील आणि तुझं संरक्षण करेल. आणि द्रौपदीचं जेव्हा वस्त्रहरण होत होतं, तेव्हा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की तेव्हाच भगवान श्रीकृष्णाने तिचं संरक्षण केलं आहे. आणि तेव्हापासून हा बहीण भावाचा पवित्र नात्याचा सण असा मानला जातो. आणि सगळ्या पूर्ण ऑल इंडियामध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आणि खरंच खूप छान वाटतं अशा दिवशी. आणि आमचं रक्षाबंधन कसं झालं, आम्ही कोणाला राखी बांधली आणि आमच्या फौजींना कोणी राखी बांधली, आता हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेल. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा.